नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागणीची लवचिकता मापनाच्या 2 पद्धती शिकलेल्या आहात, बरोबर. कोणकोणत्या पद्धती? तर एक शेकडा पद्धत आणि दुसरी एकूण खर्च पद्धत. या 2 पद्धती तुम्ही शिकलेल्या आहात. यामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता ही किती आहे हे मोजमाप किंवा ह्याचं मापन करायला आपण शिकलो. पण या पद्धतीमध्ये एक उणीव आहे. कोणती उणीव आहे? तर या दोन्ही पद्धतीच्या आधाराने मागणीची लवचिकता मोजताना ती पूर्ण मागणी वक्रावरील लवचिकतेबद्दल माहिती देते. एखाद्या मागणी वक्रावरती विशिष्ट बिंदूच्या पाशी किती लवचिकता आहे, मागणी किती लवचिक आहे, हे या 2 पद्धतीच्या आधाराने सांगता येत नाही. म्हणून मार्शलने ही तिसरी पद्धत विकसित केली, भूमिती पद्धत, किंवा यालाच काय म्हणतात, बिंदू पद्धत. बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असं या पद्धतीचं नाव आहे. याचं कारण एक, बिंदू पद्धत म्हणण्याचं कारण का, तर ह्या पद्धतीमध्ये मागणी वक्रावरील कोणत्याही विशिष्ट बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे हे या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. म्हणून याला म्हटलं आहे बिंदू पद्धत. आता याच्यानंतर भूमिती पद्धत असं ह्या पद्धतीला नाव का, तर आपण भूमितीचा आधार घेतला, आकृतीचा आधार घेतला आहे, म्हणून ह्या पद्धतीला म्हटलेलं आहे भूमिती पद्धत. ही पद्धत 2 वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे 2 वेगवेगळ्या घटकांच्या सहाय्याने मार्शलने स्पष्ट केलेली आहे. ते घटक कोणकोणते आहेत? तर ही पद्धत रेषीय मागणी वक्र आणि वक्राकार मागणी वक्र अशा 2 वक्रांच्या आधाराने ही पद्धत विकसित केली. रेषीय म्हणजे सरळ रेषा, म्हणजे जो मागणी वक्र सरळ रेषेमध्ये काढता येतो अशा वक्रावरील मागणीची लवचिकता किती आहे हे या पद्धतीने आपल्याला कळतं. आणि वक्राकार म्हणजे जो सरळ रेषा नाही, वाकडा आहे, अर्धगोलाकृती आहे, असा वक्र म्हणजे वक्राकार. तर अशा वक्रावरची विशिष्ट बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे हे मार्शलने भूमिती पद्धतीमधून समजावून दिलं. मग आता त्याच्यातला आपण पहिला भाग बघणार आहोत, रेषीय मागणी वक्र, म्हणजे जो मागणी वक्र हा सरळ रेषा आहे. ह्या मागणी वक्रावरती विशिष्ट बिंदूपाशी किती लवचिकता असते हे मार्शलने सांगितलं. आता तुम्हाला आकृतीचं वाचन माहिती आहे. OX हा आडवा अक्ष आहे, याच्यावरती आपण मोजलेली आहे मागणी. OY हा उभा अक्ष आहे, याच्यावरती मोजलेली आहे आपण किंमत. ठीक आहे. आणि हा जो वक्र आहे हा मागणी वक्र आहे. आता या वक्रावरच्या कोणत्याही बिंदूपाशी किती लवचिकता असते हे मार्शलने ह्या पद्धतीने समजून दिलं. बघा, त्याच्या आधी एक गोष्ट आठवायची, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आठवा. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, याच्यामध्ये पहिला आहे अनंत लवचिक किंवा पूर्ण लवचिक. हा जो वक्र आहे, अनंत लवचिक मागणी वक्र किंवा पूर्ण लवचिक मागणी वक्र, हा कसा असतो, X अक्षाला समांतर असतो किंवा क्ष अक्षाला कसा असतो, समांतर. म्हणजे कुठे स्पर्श केलेला आहे, Y अक्षाला, य अक्षाला. इथे लवचिकता किती आहे, अनंत. दुसरा प्रकार आठवायचा, अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी. अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी. हा मागणी वक्र कसा असतो, तर उभी रेषा असतो, म्हणजेच Y अक्षाला समांतर असतो. Y अक्षाला समांतर आणि कुठे स्पर्श केलेला आहे, क्ष अक्षाला स्पर्श केलेला आहे. इथे लवचिकता किती आहे, ताठर, अलवचिक किंवा शून्य. मागणीची लवचिकता किती असते, 0 असते. ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे हे आपल्याला पुढे
वक्रावरची विशिष्ट बिंदूपाशी किती लवचिकता असते हे बघणं सोपं जाईल. आता या समजा ह्या वक्रावरती जर हा जो मागणी वक्र आहे हा पी बिंदू आहे, वाय अक्षावरचा हा पी बिंदू आहे, एक्स अक्षावरती हा क्यू बिंदू आहे. जर मागणीची लवचिकता आपल्याला ह्या पी बिंदूशी मोजायची असेल, म्हणजे तो वक्र जर ओ वाय अक्षाला लागून असलेल्या या बिंदूपाशी लवचिकता मागणीची किती असते? पूर्ण लवचिक, अनंत लवचिक. कारण पूर्ण लवचिक मागणी वक्र कसा असतो? एक्स अक्षाला समांतर असतो, वाय अक्षाला स्पर्श करून सुरू होतो, बरोबर. म्हणून ह्या बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे? अनंत किंवा पूर्ण लवचिक. जर मागणी वक्रावरचा बिंदू हा वाय अक्षाला स्पर्श केलेला असेल तर या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे? अनंत किंवा पूर्ण लवचिक. तोच बिंदू जर ह्या एक्स अक्षाला लागून असेल, एक्स अक्षावरती असेल, तर मागणीची लवचिकता किती आहे? ताठर, अलवचिक. म्हणजे लवचिकता किती आहे? 0. मागणीची लवचिकता किती? 0. आणि हा मध्यभागी असेल. जर मागणी वक्राच्या मध्यभागीच्या बिंदूची आपल्याला लवचिकता मोजायची असेल तर या दोन्हीच्या मध्यभागी लवचिकता किती असते? 1 असते किंवा किती असते? एकक असते. लवचिकता किती असते? 1 किंवा एकक असते. मग साधं सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, 1 ते 0 या दरम्यान मागणीची लवचिकता किती असणार आहे? 1 पेक्षा कमी असते. 1 पेक्षा कमी. मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कशी असते? कमी असते. कुठून? जर ह्या बिंदू E2 पासून ते हा Q बिंदू आहे या दरम्यान कुठेही कोणताही बिंदू असेल तर त्या बिंदूवर मागणीची लवचिकता किती असणार आहे? 1 पेक्षा कमी. 1 ते 0 या दरम्यान असणारी मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कमी असणार. आणि म्हणजे 1 मोठा, मागणीची लवचिकता कमी. समजा हाच बिंदू E2 पासून P पर्यंत ह्या कुठच्याही या एवढ्या भागामध्ये कोणत्याही ठिकाणी जर या बिंदूपाशी किती मागणीची लवचिकता आहे ती मोजायची असेल तर त्या ठिकाणी असणारी मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा कशी असणार आहे? जास्त असणार आहे. 1 पेक्षा मागणीची लवचिकता कशी असणार आहे? जास्त असणार आहे. कुठेही असू द्या, म्हणजे पीला स्पर्श करून नाही आणि E2ला स्पर्श करून नाही, E2च्या वरती आणि पीच्या खालती या इथे कुठेही असलेला बिंदू मागणीची लवचिकता किती दर्शवतो? 1 पेक्षा जास्त. म्हणजे इथे मागणीची लवचिकता अनंत, इथे 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा जास्त, इथे एकक, इथे एककापेक्षा कमी आणि इथे 0. इथून वरती मोजताना इथे मागणीची लवचिकता 0, इथे 1 पेक्षा कमी, इथे 1 पेक्षा जास्त आणि इथे अनंत. ही भूमिती पद्धत आहे रेषीय मागणी वक्राची. आता याच्यामध्ये ना सूत्राचा सुद्धा आधार घेतला जातो. सूत्र काय आहे? तर विशिष्ट बिंदूपाशी असलेली मागणीची लवचिकता, विशिष्ट बिंदूपाशी असलेली मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर, मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर, खालील अंतर भागिले वरील अंतर. म्हणजे समजा E2ची आपल्याला लवचिकता मोजायची आहे तर आपण कसं करणार? E2 बरोबर
E2 ते Q भागिले खालील अंतर भागिले E2 P अशा पद्धतीने. म्हणजे इथून हे अंतर ते इथून हे अंतर, हे जे आहे यांचा भागाकार केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळेल ती असणार आहे मागणीची लवचिकता. आणि ह्या बिंदूपाशी मागणीची लवचिकता नेहमीच किती येणार आहे? 1. हा बिंदू म्हणजे कोणता बिंदू? या पूर्ण मागणी वक्राचा जो मध्यबिंदू आहे तो बिंदू, त्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती असणार आहे? 1 असणार आहे. हां बघा, आता हा समजा मागणी वक्र आहे, DD हा मागणी वक्र आहे. या वक्रावरची प्रत्येक बिंदूपाशी असलेली मागणीची लवचिकता आपण मोजतोय. सूत्र काय आपण म्हटलेलं आहे? मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले वरील अंतर. खालील अंतर भागिले वरील अंतर. आता समजा हा वक्र आहे, या वक्रावरती OX अक्षावर किंवा क्ष अक्षावर आपण मागणी मोजलेली आहे, OY अक्षावर किंवा Y अक्षावर आपण किंमत मोजलेली आहे. हे Q1, Q2, P1 आणि P2 हे जे बिंदू दिसत आहेत याला आपण समजा 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने मोजूया, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4. आता समजा आपल्याला कोणत्या बिंदूपाशीची मागणीची लवचिकता मोजायची आहे? समजा या D बिंदूपाशीची मागणीची लवचिकता मोजायची आहे. D बिंदूपाशी मागणीची लवचिकता बरोबर काय म्हटलं आहे? खालील अंतर. खालील अंतर म्हणजे D पासून D पर्यंत, D भागिले किती? वरील अंतर. वरील अंतर म्हणजे वर काय अंतर आहे का? नाही. हा Y अक्षाला स्पर्श केलेला आहे, म्हणजे इथे किती येणार आहे? 0 बरोबर. मग आता D बिंदूपाशी मागणीची लवचिकता, खालील अंतर आहे DD, वरील अंतर आहे 0. DD हे अंतर किती आहे? 4 भागिले 0. 4ला 0ने भाग जाऊ शकत नाही. उत्तर किती आलं? 4. 1 पेक्षा कितीतरी पटीने जास्त आलं. म्हणजे इथे मागणीची लवचिकता किती आहे? अनंत किंवा पूर्ण. आता इथे अनंत किंवा पूर्ण का म्हटलं आहे? तर हे जे 4 म्हटलं आपण, हे तुम्ही इथे उदाहरण म्हणून किंवा स्वतः घरी एक सराव म्हणून तुम्ही करून बघा. इथे 4च्या ऐवजी 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, 100 घ्या, आणखी कितीही मोठा अंक घ्या. त्याला जर तुम्ही 0ने भागलत तर तुम्हाला उत्तर ही तीच संख्या मिळणार आहे. म्हणून इथली मागणीची लवचिकता किती आली? अनंत. हे पहिलं झालं. आता आपण दुसरा भाग बघूयात. समजा या बिंदूपाशी E बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे? E बिंदूपाशी E बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती असणार आहे? तर आपलं सूत्र काय आहे? खालील अंतर भागिले वरील अंतर. खालील अंतर म्हणजे ED भागिले हा E हा D आहे, हा आपण D1 घेऊया. D1 ED1 खालील अंतर भागिले वरील अंतर ED हे अंतर भागिले वरचं अंतर. ED1 हे अंतर किती आहे? ED1 हे अंतर किती आहे? 3 बरोबर, भागिले हे अंतर किती आहे? 1 बरोबर. उत्तर किती आलं? 3 आलं. 4 पेक्षा कमी आहे हे. 3 हे 4 पेक्षा कमी आहेत, अनंतपेक्षा कमी, पण 1 पेक्षा कसे आहेत? जास्त आहेत. म्हणजे मागणीची लवचिकता ही किती आली? 1 पेक्षा जास्त. म्हणजे मागणी कशी असते इथे? जास्त लवचिक असते. समजतंय? E बिंदूपाशी. आता तिसरं उदाहरण घेऊया आपण. E1 बिंदूपाशी म्हणजे या बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती असते? E1 बिंदूपाशी कशी मोजणार? सूत्र काय आहे? खालील अंतर भागिले वरील अंतर. मग E1 D1 भागिले
E1 D1 हे खालील अंतर भागिले E1 D. E1 D1 हे अंतर किती आहे 2 भागिले E1 D हे अंतर किती आहे 2. 2 भागिले 2 बरोबर उत्तर किती आलं 1. म्हणजे हा जो मध्यबिंदू आहे त्या बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे 1 किंवा एकक असते. बरोबर. आता याच्यानंतरचं चौथं उदाहरण समजा आपण हा E2 बिंदू घेऊया. E2 बिंदूपाशी किती आहे मागणीची लवचिकता तर हा E2 खालील अंतर E2 D1 हे खालील अंतर झालं भागिले वरील अंतर E2 पासून D पर्यंत. E2 D1 हे अंतर आहे 1 भागिले E2 D हे अंतर आहे 3. E2 D1 1 भागिले 3 बरोबर किती आलं 0.33. पाहिजे तर तुम्ही भागाकार करून बघा. पूर्ण अजून पुढे संख्या येत राहणार. 33ला थांबणार नाही. अजून पुढे 3 3 3 येत राहतील. 1 भागिले 3 बरोबर 0.33. थोडक्यात 2 संख्यांपर्यंतचा आपण विचार केला तर याचा अर्थ असा होतो की हे उत्तर 1 पेक्षा कमी आहे. 0 पेक्षा जास्त पण 1 पेक्षा कमी. म्हणजे मागणीची लवचिकता ही कशी असते 1 पेक्षा कमी. मागणी कशी आहे कमी लवचिक. आणि शेवटचं समजा ह्या D1 बिंदूपाशी मागणीची लवचिकता आपल्याला मोजायची असेल तर अंतर खालील अंतर म्हणजे खाली इथे काही अंतर नाहीच आहे म्हणजे डायरेक्टली 0 घ्या भागिले D1 पासून हे अंतर 0 भागिले 4. 0ला 4 ने भागल्यानंतर म्हणजे किती उत्तर येणार आहे 0च. 0ला कोणत्याही संख्येने भागलं उत्तर किती येणार आहे 0. म्हणजे मागणीची लवचिकता ही कशी असणार आहे 0 किंवा ताठर किंवा अलवचिक. समजलंय. अशा पद्धतीने रेषीय मागणी वक्र म्हणजे जेव्हा मागणी वक्र ही सरळ रेषा असते तेव्हा त्याच्यावरची मागणीची लवचिकता कशी मोजायची हे मार्शलने दाखवलं. बघा पुन्हा एकदा सांगते. सूत्राचा कोणत्या सूत्राचा वापर केला तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर विशिष्ट बिंदूपासूनचे मागणी वक्रावरील विशिष्ट बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले वरील अंतर. खालील अंतर भागिले वरील अंतर. मग या ठिकाणी ह्या वक्रावरती काय लक्षात ठेवायचं ह्या बिंदूपाशी म्हणजे जो बिंदू य अक्षाला जोडलेला आहे किंवा य अक्षावर आहे त्या बिंदूपाशी मागणीची लवचिकता ही अनंत असते सगळ्यात जास्त असते. जो x अक्षावर किंवा क्ष अक्षावर येणारा बिंदू आहे या बिंदूपाशी मागणीची लवचिकता 0 असते किंवा ताठर असते. या दोन्हींच्या मध्यभागी ह्या ठिकाणी येणारी मागणीची लवचिकता ही किती असते 1 असते. मग 1 ते 0 यांच्या दरम्यानची मागणीची लवचिकता ही कशी असणार आहे 1 पेक्षा कमी. म्हणजेच या ठिकाणी खालच्या भागामध्ये मागणीची लवचिकता कमी असते आणि या वरच्या भागामध्ये मागणीची लवचिकता कशी असते जास्त असते. हे 3 टोकं लक्षात घेतलीत की तुम्हाला मधला भाग सहज आणि सोप्या पद्धतीने समजेल. 0 कमी 1 जास्त आणि अनंत या पद्धतीने. ठीक आहे. तर ही झाली रेषीय मागणी वक्राची पद्धत. याच्यानंतरच्या भागात आपण बघणार आहोत अरेखीय मागणी वक्र म्हणजे जो मागणी वक्र वक्राकार असतो सरळ रेषा नसतो असा मागणी वक्र. धन्यवाद.